नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांचे 20 वर्षांपासून आमदार निधीमधून नवी मुंबई शहरामध्ये विकास कामांची गंगा वाहत आहे. याच अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून रुपये 15 लाख खर्च करून वाशी सेक्टर 6 इथे उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि निवारा शेडचं लोकार्पण हरिभक्त परायण बाबू भगत मराठी साहित्य मंदिराचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी आणि ज्येष्ठ नागरिक रामानंद जेट्टी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत अनिल कौशिक भाजप प्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजू शिंदे, वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे, माजी वाशी मंडळ अध्यक्ष मंगेश चव्हाण, विक्रम पराजुरी, प्रताप भोसकर, रामकृष्ण अय्यर, नाथा सरगर, अविनाश भगत, नंदकुमार भगत, महेश दरेकर, जयंत पाटील, वसाराम राजपूत, अरुण शिरसाट, राखी पाटील, कामिनी भगत, क्षितिजा घोरपडे, मालती सोनी, सुमा रणजित तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होते. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. ज्येष्ठ नागरिकांना उन्हा पावसात ताटकळत उभे राहावे लागत होते. त्यामुळे वाशी येथील विविध विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार सदर ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि निवारा शेड उभारण्यात यावे अशी मागणी केली होती. त्याच अनुषंगाने जे बोलते ते करते या वाक्याच्या अर्थानं आज वाशी सेक्टर 6 शिवसंकल्प पतपेढीजवळ ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व निवारा शेड ज्येष्ठ नागरिकांकरिता खुला करण्यात आला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामुळे एक आधार उपलब्ध झाला आहे. यामुळे वाशी विभागातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे वाशी विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी आभार मानले आहेत. आज आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते की कमी अवधीमध्ये सुद्धा आपण सर्व लोक इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आलात. आज 15 लाख आमदार निधीतून इथे पैसे देऊन कट्टा आणि निवारा शेड बांधलेला आहे. इथे ज्येष्ठ नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांची मागणी होती आणि ती मागणी आपण जवळजवळ पूर्ण केलेली आहे. आता राजूजी शिंदेंच्या इथं विरंगुळा केंद्राचं मोठं काम होत आहे. कौशिकजींच्या इथे पण 2-3 कामं आता आम्ही काढत आहोत. प्रत्येक विभागामध्ये विकास सोरटेच्या इथे वाशी गावामध्ये आपण त्या दिवशी आलात होतात. तिथे सुद्धा आपण 50 लाख देऊन स्टेज वगैरे सभा मंडप वगैरे बनवत आहोत. जवळजवळ वाशीमध्ये 1 कोटीच्या वर आत्तापर्यंत आपण सोलर आयमॅक्स वगैरे लावलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि ही वाशीमध्ये आपण जास्तीत जास्त निधी देऊन काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. लवकरच महाराष्ट्र भवनचं एन्व्हायरमेंटची जी परवानगी आहे ती होऊन जाईल आणि त्याचंही भूमिपूजन होईल. त्याच्याने वाशीकरांना खूप त्याचा फायदा होणार आहे. आता बघा हॉस्पिटलमध्ये को घातला, पहिला मैदान केलं जाऊन लंगडे गेले वरपर्यंत. कोण आहेत ना लंगडे लुंगडे माहीत आहेत तुम्हाला, ते वरपर्यंत गेले. मग आता काय तर DP प्लॅनमध्ये नाही, आता टेंडर पण झालेलं आहे. DP प्लॅनमध्ये या महिन्यात येईल आणि लवकरच त्याचं भूमिपूजन होईल. महाराष्ट्र भवनचं भूमिपूजन होईल. 4 स्टेडियम बांधते मी 4 विभागात, वाशी, नेरूळ, सानपाडा आणि बेलापूरमध्ये 50-50 याची मी 4 स्टेडियम बांधते कोटीची. आणि त्या 4 स्टेडियममधून त्या मुलांना खेळायला मिळत नाहीत तर ॲक्टिव्हिटी मिळत नाहीत. त्या ॲक्टिव्हिटी होणार आहेत. ब्रिजची कामं चालू आहेत. वाशी शिशोरला आपण करतोय, सागर विहारला सुशोभीकरण करतोय. भरपूर कामं काढलेली आहेत आपण. बेलापूरचे 20 कोटी आणून पडलेले आहेत. बेलापूर स्मार्ट विलेजचे माझ्याकडे आज जवळजवळ 30-35 कोटी पेंडिंग आहे. मॅजिक गार्डन 15 कोटीचं आणलं आहे, जे कुठेच नाही. वृंदावन गार्डनला आहेत मॅजिक गार्डन मैसुरीत, ते आपण आणलेलं आहे. खूप कामं आहे 4 वर्षात. बघा बटरफ्लाय गार्डन आहे. इतकी कामं होतील ना त्या विरोधकांना बोलायला कुठे जागा राहणार नाही. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.